तर हॅलो गाईज, आज आपण बनवणार मोमोज. चला मग. हे बघा, घेतली शिमला मिरची, तर ठापटूप करून मागून सगळ्या बिया काढून घेतोय तुला मटेरियल. नंतर घेतला एक कांदा, त्याचे बारीक बारीक पीसेस करायचे, काट 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 काट. नंतर घेतलाय मक्का, त्याच्यातून छोटे छोटे तुकडे हे करून घ्यायचे. नंतर घेतली कॅबेज म्हणजे पत्ता गोबी. हे बघा, असं काट काट करून एका टोपल्यात धरून घ्यायचे खटखट. नंतर आपलं बघा हे सामान कसं रेडी झालंय टाकाटक मध्ये मस्त. तर आपण बनवत मोमोज. चला तर मक्काशी पाण्यानं खळखळ धुवून घ्यायची आणि ते पाणी झारायचं मस्त. आणि मक्का घ्यायची, त्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायचं, त्यात मीठ टाकायचं आणि त्यात ते मक्का झर्र सोडून द्यायचे. नंतर हे मिक्सर घ्यायचं, मिक्सर मध्ये गोबी टाकून द्यायची, जर फिरवायचं. नंतर बारीक झालं का व्हायचं. झालं 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 झालं. हे मक्का मस्त पाण्यामध्ये उकळून घ्यायची, खाळ 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 का. नंतर मस्त मिक्सर मधून काढलं, त्याचा ज्यूस काढून घ्यायचा खर्रावून दाता खाऊन. नंतर माझ्या बहिणीने मला मक्का दिली होती खायला, मी खाऊन घेतली. नंतर मी गॅस चेतवला, त्याच्यावर ठेवली कढई. बाद में उसमें तेल डाला, तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, गलगल गलगल गल असं हलवायचं. नंतर त्यामध्ये मक्काची पेस्ट काढलेली होती टाकून द्यायची. नंतर हलवायचं डबल गलगल गलगल. नंतर त्यामध्ये आपण ते ज्यूस काढून फेकून दिलेलं होतं आणि नंतर ते आपण जे कॅबेज होतं ते टाकून दिलं. नंतर त्यावर मीठ टाकलं. नंतर चालू दिलाय गॅस आपला सन. हे बघा, याच्यामध्ये सॉसेस टाकलेले रेड, अजून ब्लॅक, सगळेच मिक्स केलेले बाबा. त्यामध्ये काय काय टाकलं काय माहिती माझ्या बहिणीने. नंतर हे सगळे मिक्स करून घ्यायचं. सगळे मिक्स झालेले, गॅस बंद करून टाकायचा आराम. नंतर मी चालले दुकानामध्ये, मैदा घेतलाय, मैदा संपून गेला. हे बघा, व्हील्स कोणाकोणाला आवडतं कमेंट करा. नंतर माझ्या बहिणीने नंतर त्यावर मस्त मीठ टाकायचं. नंतर तेल, नंतर पाणी, वॉटर. नंतर त्याला मस्त असं चोळ गोळा 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 करून रगडून घ्यायचं. कोणावर तरी असा राग आलेला, नंतर राग काढून टाकायचं असतं पीठ मळताना, खाचक खाचक खाचक. नंतर बघा कसं गरीबानी पडून गेलं ते. नंतर डबल त्याला एकदा कुरकुळायचं, खाचक खाचक खाचक. नंतर झोपलं ते. झोपलं का? उठ रे, जाऊ दे, झोप 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 झोप. तोपर्यंत आपल्याकडे गॅस चतवायचा. नंतर त्यावर पातेलं ठेवायचं, आपलं इडली पात्र, सॉरी इडलीचं भांड. नंतर त्यात पाणी टाकायचं, पाण्यानेच खुदकुशी करून घेतली. नंतर त्याच्या लाट्या करून घ्यायच्या, काट 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 काट. नंतर त्या गोल गोल करून घ्यायचं रसगुल्ल्यावानी. नंतर लाटे घ्यायचे, तर गोल 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 मस्त शेप द्यायचा त्या गोल आकाराचा, आपलं पुरी टाईप. नंतर ते मटेरियल घ्यायचं, त्यात टाकून द्यायचं. नंतर त्याला एक शेप द्यायचा. माझी बहीण शेप देते बरं का, मी एवढं टॅलेंटेड नाहीये. तर बघा, एक एक करून जसं शेप द्यायचा त्याला, लय मोठा करून ठेवायच्या पहिलेच, म्हणजे जुवार यायचं काम नाही. खटखटखट असं करून ठेवायचं, पटपट पटपट पटपट. नंतर त्याच्यात सेम प्रकारची स्टफिंग, आय मीन ते इंग्लिश मध्ये म्हणता बा, मला इंग्लिश काही येत नाही. त्याच्यात मटेरियल भरून ठेवायचं आपलं. नंतर हा वेगळाच करून टाकला. हे बघा, मी नाही करेल, कसं वाटलं. असा दिसू राहिला जसा पाकिस्तानात मी एकटीच उभी आहे. नंतर याला आपलं तेल लावून घ्यायचं, गरगर गरगर फिरवायचं आपलं बोट. नंतर त्यावर ते ठेवून द्यायचे. नंतर आपलं मशनीत टाकून द्यायचे. नंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं. आमच्याकडे ते काही पातेलंच हे नव्हतं, आम्ही परत ठेवून दिली. नंतर बघा किती मस्त झाले ना तयार. कोणाकोणा खायचे, पटापट उचलून घ्या. ज्युसी झाले एकदम. मी तर उचलून घेतला, खाल्ला, वा 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 वा, एक नंबर. बाजूला काय मी ते खाऊन, एवढा भारी झाला बघा ना बाप. तुम्ही बघा ट्राय करून बघा, लय मस्त झालंय ते. बघा आतमध्ये स्टफिंग भरलेली आम्ही, कॅबेज वगैरे, एक नंबर.